हॅलो स्टुडंट्स, ॲप्लाइड मेकॅनिक्सच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स या पॉईंटविषयी डिस्कस करणार आहे. रिझॉल्युशन ऑफ फोर्स, तर फोर्स म्हणजे काय वगैरे ते सगळं आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये एक पूर्ण युनिटवर मी ते व्हिडिओ लेक्चर्स बनवलेली. त्यामध्ये आपण बघितलं फोर्स म्हणजे काय, त्याचे इफेक्ट काय होतात बॉडीवर, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात फोर्सच्या. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स विषयी बघणार आहे. तर रिझॉल्युशन ऑफ फोर्स म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्स म्हणजे नक्की काय? व्हॉट इज रिझॉल्युशन? तर रिझॉल्युशन इज द मेथड ऑफ स्प्लिटिंग ए सिंगल फोर्स. मेथड ऑफ स्प्लिटिंग ए सिंगल फोर्स into its components in different directions. Splitting a single force into its components in different directions, but without changing its effect on the body. त्याला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ फोर्स. पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहितो, मग आपण डेफिनेशन म्हणजे त्यातले कंपोनंट्स डेफिनेशन मधले डिस्कस करू. तर डेफिनेशन काय आहे? Splitting, method of splitting, resolution is nothing but method of splitting a single force, into its components in different directions without changing its effect on body. Its effect on body. That is called as resolution of force. आता मीनिंग काय बघा. तर काय म्हणले आपण, मेथड ऑफ स्प्लिटिंग म्हणजे काय? एकाचे दोन म्हणजे एकाचे तुकडे करणे. फोर्स असेल त्याचे काय करणे? तुकडे. म्हणजेच काय म्हणले आपण, स्प्लिटिंग ए सिंगल फोर्स. एक फोर्स असेल तर त्याचे स्प्लिटिंग अ सिंगल फोर्स इनटू इट्स कंपोनंट्स इन डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे एक फोर्स असेल, सपोज असा फोर्स आहे, असा एक फोर्स आहे एफ. हा पॉइंट ओ पॉइंटवर हा फोर्स ऍक्ट झाला एफ. तर आता रिझॉल्युशन म्हणजे काय? तर स्प्लिटिंग दिस सिंगल फोर्स इनटू इट्स कंपोनंट्स. आता मी सपोज याचे दोन कंपोनंट तयार करू शकतो. दोन कंपोनंट तयार केले, F1 आणि F2. या Fचे मी काय केले, दोन भाग तयार केले. म्हणजे सपोज आता हा 100 न्यूटन असेल तर मी काय केले, त्याचे दोन भाग केले. म्हणजे 60-40, 50-50 किंवा 90-10 काही करू शकतो. कोणतेही दोन कंपोनंट मी तयार केले इन डिफरंट डायरेक्शन्स काय डिफरंट, विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट ऑन बॉडी. पण कंडिशन काय आहे की सपोज या बॉडीवर ओ पॉइंटवर फोर्स ऍक्ट झाल्यामुळे जो इफेक्ट होत असेल त्या फोर्सचा, एफचा, तो सेम इफेक्ट त्या कंपोनंटचा राहिला पाहिजे. म्हणजे कंपोनंटचा सुद्धा काय सेम इफेक्ट त्या बॉडीवर झाला पाहिजे, इफेक्ट चेंज नाही झाला पाहिजे. ओके, तर अशा त्या मेथडला काय म्हणायचं, रिझॉल्युशन ऑफ फोर्स. तर असे आपण एका सिंगल फोर्सचे नंबर ऑफ कंपोनंट्स तयार करणार आहे, म्हणजे त्यालाच म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ फोर्स. आता सपोज असा फोर्स असेल एफ, तर त्याचे मी सपोज हे F1, F2, F3 असे 3 कंपोनंट तयार केले. या F4चे मी 3 कंपोनंट तयार केले. तर या F ऐवजी मी हे 3 कंपोनंट घेऊ शकतो. म्हणजे Fचा इफेक्ट बॉडीवर होणारा तो इक्वल कोणाबरोबर असणार आहे, F1, F2 आणि F3 मुळे होणारा जो इफेक्ट आहे, कंबाईन इफेक्ट, तोच इफेक्ट कोणाचा असणार आहे, Fचा असणार. मग या Fला काय म्हणायचं, या 3 फोर्सचा रिझल्टंट म्हणायचं, रिझल्टंट फोर्स. किंवा या Fला काय म्हणायचं, या 2 फोर्सचा रिझल्टंट. या 2 फोर्सचा रिझल्टंट म्हणजे F. तर पुढं एक पॉइंट आहे कंपोजिशन ऑफ फोर्स. तर दोन अपोजिट टर्म आहेत, रिझॉल्युशन ऑफ फोर्स आणि कंपोजिशन ऑफ फोर्स. रिझॉल्युशन म्हणजे काय, कंपोनंट्स तयार करणे, एका फोर्सला स्प्लिट अप करायचं.
म्हणजे एका फोर्सचे कंपोनंट तयार करायचे, त्याला म्हणायचं रिझॉल्युशन. आणि कंपोजिशन म्हणजे काय, असे 3-4 फोर्स, 1 2 3 4 फोर्स दिले असतील, 2 3 4 फोर्स किंवा 2 पेक्षा जास्त फोर्स दिले असतील, तर त्याचा एक रिझल्टंट तयार करायचा. म्हणजे आता असे 2 फोर्स दिलेत F1 F2, तर त्याचा असा रिझल्टंट तयार करायचा, त्याला म्हणायचं कंपोजिशन ऑफ फोर्स. आणि रिझॉल्युशन मध्ये काय, एक फोर्स दिला असेल त्याचे 2 कंपोनंट तयार करायचे, त्याला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ फोर्स. तर दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट टर्म आहेत. तर अशा पद्धतीनं हे आहे रिझॉल्युशन ऑफ फोर्स. तर याला काय म्हणायचं, हा फोर्स F दिला असेल तर याला म्हणायचं कंपोनंट ऑफ फोर्स, कंपोनंट ऑफ फोर्स. आणि हा पण काय झाला, एक कंपोनंट ऑफ फोर्स, कंपोनंट ऑफ फोर्स. एका फोर्सचे आपण काय केले, 2 कंपोनंट तयार केले, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, कंपोनंट ऑफ फोर्स, कंपोनंट ऑफ फोर्स. ओके. तर अशा पद्धतीनं एक्झॅक्ट म्हणजे रिझॉल्युशन म्हणजे काय, तर रिझॉल्युशन ही अशी कन्सेप्ट आहे. आता रिझॉल्युशन आपण 2 मेथडनी करू शकतो. रिझॉल्युशनच्या 2 मेथड आहेत. पहिली मेथड आहे रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. आणि दुसरी मेथड आहे रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स. तर आता पहिली मेथड आपण बघूया, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. फर्स्ट पॉइंट आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्सची पहिली मेथड. तर रिझॉल्युशन ऑफ फोर्स, रिझॉल्युशन ऑफ फोर्स into 2 mutually perpendicular components. आता म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय, म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर 90 डिग्रीमध्ये 2 कंपोनंट कसे असणार आहेत, 90 डिग्रीमध्ये. म्हणजे असा सपोज फोर्स असेल तर त्याचे 2 कंपोनंट कसे असणार, 90 डिग्रीमध्ये, म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे इथं 90 डिग्री अँगल झाला पाहिजे, म्युच्युअली परपेंडिक्युलर 2 कंपोनंट. तर रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स म्हणजे कंपोनंट्स हे असे असणार आहेत, परपेंडिक्युलर, 90 डिग्री दोघांच्या मध्ये अँगल झाला पाहिजे. तर ते कसं करायचं ते आता आपल्याला बघायचं आहे इथून पुढं. तर ते बघण्यापूर्वी मी तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही शिकला असाल, ही काय आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम. तर हे आपल्याला माहित आहे, हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा असतो वाय ॲक्सिस, एक्स आणि वाय ॲक्सिस. या ॲक्सिसवर काय असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात. इकडे काय पॉझिटिव्ह, आणि इकडे काय असतात, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. हा वरचा काय पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात. हा खालचा काय आहे निगेटिव्ह वाय ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह वाय व्हॅल्यू असतात. आता डिरेक्शनच्या नुसार जर बघितलं तर ही असते नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. न्यूज डिरेक्शन्स, न्यूज. ओके. न्यूज लेटर हे जर लक्षात ठेवायचं असेल कसं घ्यायचं, तर न्यूज लेटर लक्षात ठेवायचं आणि ते लिहायचं कसं, इकडून न्यूज. ओके. अशा पद्धतीने डिरेक्शन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हा आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस, किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस. ही आहे अपवर्ड डिरेक्शन, ही आहे डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके. ही आहे हॉरिझॉन्टल टुवर्ड्स राईट, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल टुवर्ड्स लेफ्ट. एवढ्या सगळ्या मेथडनं आपण हे या ॲक्सिसला म्हणजे ॲक्सिसचं डिस्क्रिप्शन सांगू शकतो आपण, की ही पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन आहे, हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट म्हणू शकतो याला, किंवा अलॉंग ईस्टच्या डिरेक्शनमध्ये आहे. ओके, हे सांगू शकतो. या ॲक्सिसला काय म्हणू शकतो आपण, अपवर्ड ॲक्सिस, अपवर्ड किंवा व्हर्टिकली अपवर्ड, किंवा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, किंवा टुवर्ड्स नॉर्थ डिरेक्शन. या ॲक्सिसला आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, टुवर्ड्स हॉरिझॉन्टली टुवर्ड्स लेफ्ट,
हॉरिझॉन्टली टुवर्ड्स लेफ्ट किंवा टुवर्ड्स वेस्ट डायरेक्शनमध्ये आहे. ओके. किंवा या ॲक्सिसला आपण काय म्हणू शकतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड किंवा अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस किंवा अजून काय म्हणू शकतो टुवर्ड्स साऊथ. अशा 3 पद्धतीने करू शकतो. आता क्वाड्रंट आपल्याला माहित आहे, याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट, याला म्हणायचं थर्ड क्वाड्रंट आणि याला म्हणायचं फोर्थ क्वाड्रंट. आता कोणताही पॉईंट जर कॉर्डिनेट सिस्टीममध्ये घ्यायचा असेल तर कसा घेतात, एक्स वायने घेतात बरोबर. एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा असते, नंतर वायची असते. आता या जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण बघितलं तर एक्स वाय पॉईंट कसा लिहू शकतो आपण, एक्स कॉर्डिनेट कसा असणार आहे पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट कसा असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे साईन कसे असणार पॉईंटचे पॉझिटिव्ह. या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही आला तर एक्स कॉर्डिनेट कसा आहे निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट कसा आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही आला एक्स निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे. चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही आला तर एक्स कसा आहे पॉझिटिव्ह आणि वाय कसा आहे निगेटिव्ह. एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा घेतात आणि वायची त्याच्यानंतर. तर अशा पद्धतीनं साइन कन्व्हेन्शन हे एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्ही सिंपली काय लक्षात ठेवलं, असं लक्षात ठेवलं की अपवर्ड काय आहे बघा, अपवर्ड कसं आहे पॉझिटिव्ह, अपवर्ड वाय ॲक्सिस कसा आहे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड वाय ॲक्सिस कसा आहे निगेटिव्ह. त्याच पद्धतीनं टुवर्ड्स लेफ्टकडे जर बाण असेल तर तिकडे व्हॅल्यू कशा आहेत पॉझिटिव्ह आणि राईटकडे बाण असेल ॲरो असेल तर कशा व्हॅल्यू आहेत पॉझिटिव्ह आणि लेफ्टकडं ॲरो असेल तर त्या व्हॅल्यू कशा आहेत निगेटिव्ह. मग तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा, दोन्ही पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आता रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. सपोज अशी कॉर्डिनेट सिस्टीम आहे आणि असा एक फोर्स तुम्हाला दिलाय, फोर्स एफ तुम्हाला दिलेला आहे. कॉर्डिनेट सिस्टीम आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि असा फोर्स एफ दिलाय आणि त्या फोर्स एफने एक्स ॲक्सिस बरोबर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल काय आहे थिटा. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल थिटा आहे. ओके. मग थिटा, आता मी हा जर ट्रायंगल तयार केला, हा ट्रायंगल मी तयार करतो. ओके. तर ही एक साईड झाली आणि ही एक साईड झाली. तर ही एक्स ॲक्सिस वरची जी साईड आहे त्याला एफ एक्स असं नाव देतो मी आणि वाय ॲक्सिस वरची जी वाय ॲक्सिसला जी पॅरलल साईड आहे त्याला मी एफ वाय असं नाव देतो. आणि हा हायपोटेनियस काय आहे एफ. हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. त्यातला एक अँगल कसा आहे 90 डिग्री, एक अँगल आहे थिटा. हा झाला राईट अँगल ट्रायंगल तयार. आता मी इथं ट्रिग्नॉमेट्री यूज करू शकतो. राईट अँगल ट्रायंगल तयार झाल्यामुळे मी ट्रिग्नॉमेट्री यूज करू शकतो. तर ट्रिग्नॉमेट्रीचा जर इथं विचार केला तर साइन थिटा काय लिहू, साइन थिटा. या ट्रायंगल वरून साइन थिटा काय येईल, साइन थिटा काय असतं अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. साइन थिटा इज इक्वल टू थिटाच्या अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. थिटाच्या अपोजिट साइड काय आहे एफ वाय, एफ वाय डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आहे एफ. म्हणजे यातून एफ वाय जर मला काढायचं म्हटलं तर कसं काढणार, एफ वाय इज इक्वल टू हे एफ काय होईल इकडे मल्टिप्लाय, म्हणजे एफ वाय इज इक्वल टू काय येईल एफ इंटू साइन थिटा. एफ मल्टिप्लाय झालं एफ इंटू साइन थिटा. हा आहे वाय कंपोनंट, वाय डिरेक्शन मधला या एफचा वाय डिरेक्शन मधला कंपोनंट एफ साइन थिटा. तसंच मी कॉस थिटा घेतलं या ट्रायंगल साठी, जर मी कॉस थिटा घेतलं तर कॉस थिटा काय येईल एफ एक्स ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस, एफ एक्स डिवायडेड बाय एफ. यातून जर एफ एक्स मी काढलं तर काय येईल एफ इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे एफ कॉस थिटा. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. म्हणजे या एफ फोर्सचे दोन कंपोनंट, एक एफ एक्स आणि दुसरा एफ वाय. तर एफ एक्स ची व्हॅल्यू काय असते एफ कॉस थिटा आणि एफ वाय ची व्हॅल्यू काय असते एफ साइन थिटा. तुम्ही कुठेही कोणताही प्रॉब्लेम कोणत्याही फोर्सचं रिझॉल्युशन करायला गेला तर फॉर्म्युले हेच आहेत, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. पण यासाठी एक कंडिशन आहे,
फॉर्म्युले सेम असणार आहेत, पण यासाठी एक कंडिशन आहे, ती कंडिशन इथं आहे. थिटा, अँगल थिटा. थिटा हा अँगल कसा पाहिजे? एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल. एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल थिटा पाहिजे. वाय ऍक्सिस इकडं असा अँगल असेल तर तो चालणार नाही. असा थिटा अँगल असेल तो, त्यासाठी हे फॉर्म्युले चालणार नाही. अँगल हा कसा पाहिजे? एक्स ऍक्सिस बरोबरच केलेला अँगल पाहिजे थिटा, तर हे फॉर्म्युले तुमचे बरोबर. मग हे फॉर्म्युले जर वापरायचे असतील, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा, हे जर वापरायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक फोर्सचा अँगल काय करून घ्यावा लागेल? हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिसची किती डिग्री अँगल केलेला आहे ते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा काढावं लागेल. दिलं नसेल तर, दिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजा व्हर्टिकल ऍक्सिस बरोबर अँगल दिला असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तो हॉरिझॉन्टल बरोबर काढून घ्यावा लागेल, मग हे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीनं रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. तर हा फोर्स आणि त्याने केलेले हे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. हा एफ वाय मी इकडं सुद्धा दाखवू शकतो, आणि हा एफ एक्स. तर हा फोर्स एफ, त्याचे हे दोन कंपोनंट ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. एफ एक्स आणि एफ वाय दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. कोणताही फोर्स असा असेल तर तुम्ही त्याचे दोन कंपोनंट तयार करू शकता. कोणताही इन्क्लाइन फोर्स असेल तर त्याचे दोन कंपोनंट तुम्ही तयार करू शकता. आता या म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स कसे काढायचे त्याच्या डिफरंट केसेस आपण आता पुढे स्टडी करणार आहे. तर डिफरंट केसेस कोणत्या कोणत्या त्या पहिल्यांदा बघूया. तर आता मी पहिल्यांदा काय करतो, पुल फोर्स असेल. आता हा पुल फोर्स आहे, म्हणजे या ओ पॉइंट पासून, सपोज हा पॉइंट आहे ओ, तर या ओ पॉइंट पासून फोर्स कसा गेलाय? अवे फ्रॉम द ओ पॉइंट, अवे फ्रॉम द पॉइंट. अवे फ्रॉम द पॉइंट जर फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पुल फोर्स. मग असे पुल फोर्स असतील तर वेगवेगळ्या कंडिशन्सला कंपोनंट कसे काढायचे ते आता आपण बघूया. ओके, पुल फोर्स असेल तर आता मी हे इरेज करतो आणि कंडिशन्स आपण बघूया. तर फॉर्म्युले हेच राहतील कंपोनंट, एफ एक्स एफ कॉस थिटा, एफ वाय एफ साइन थिटा, आणि साइन कन्व्हेन्शन अशी राहतील. साइन कन्व्हेन्शन ही अशी राहतील. ओके, आता बघूया. तर आपला पॉइंट कोणता चाललाय? रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. त्यातला केसेस आपल्याला बघायचे आहेत. तर आता पहिली केस मी इथं लिहितो, when the force F is, when the force F is a pull force, when the force F is a pull force. pull force म्हणजे acting away from the point, acting away from the point. पुल फोर्स म्हणजे काय? फोर्स ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट. तर आता त्यातली पहिली केस मी घेतो. पहिली केस, फोर्स जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचे कंपोनंट कसे करायचे? पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर फोर्स इन फर्स्ट क्वाड्रंट असं लिहितो मी, इन फर्स्ट क्वाड्रंट, इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे आता क्वाड्रंट तुम्हाला माहित आहे, हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, अँटी क्लॉकवाईज जायचं असतं. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. त्यासाठी मी हे पुसलेलं नाही, आहे असं ठेवतो. ओके, म्हणजे आपल्याला सायन्स लगेच कळावी त्यासाठी मी ते आहे असं ठेवलेलं आहे. ओके, आता इन फर्स्ट क्वाड्रंट, तर त्यासाठी मी डायग्राम काढतो. पहिल्या क्वाड्रंटमध्ये कंपोनंट कसे काढायचे. आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये सपोज असा फोर्स एफ दिलेला आहे आणि अँगल कशा बरोबर पाहिजे आपल्याला? एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल, एक्स वाय एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल. असं जर असेल तर कंपोनंट आपण कसे 90 डिग्रीमध्ये, हा एक्स ऍक्सिसला एफ एक्स आणि वाय ऍक्सिसवर एफ वाय, हे दोन कंपोनंट झाले. आता साइन कशी असणार त्याची? पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस. हे क्वाड्रंट नुसार पण आपण ठरवू शकतो साइन, किंवा याच्यानुसार. हा फोर्स
तिकडे जातोय प्लस, हा फोर्स वर जातोय प्लस. यानुसार पण साईन ठरवू शकतो. किंवा सरळ तुम्ही फॉर्म्युला, आता याला फॉर्म्युला काय असणार आहे, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू काय असणार आहे, एफ साईन थिटा. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा. सरळ तुम्ही इथून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँगल थिटा घेतलाय, सरळ फॉर्म्युल्यामध्ये टाका, सरळ तुम्हाला ज्या व्हॅल्यू येतील ते आहे अशी तुमची आन्सर. साईन सकट तुमच्या व्हॅल्यू येतील. मी 3 मेथड सांगणार आहे. प्रत्येक फोर्स रिझॉल्व कसा करायचा, म्हणजे 2 कंपोनंट कसे काढायचे त्याच्या मी 3 मेथड सांगणार आहे. 2 इथं लिहिलेत, एक मी सांगणार आहे, एक मी तोंडी सांगणार आहे. 2 तिथं लिहिलेत मी. एक तुम्ही काय बघू शकता, क्वाड्रंट नुसार साईन इथं देऊ शकता. इथं आता प्लस 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 लिहिलं नाही तरी चालतं. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे दोन्ही प्लस. किंवा याच्यावरून ठरवू शकता, हा कंपोनंट टुवर्ड्स राईट जातोय प्लस, हा कंपोनंट अपवर्ड जातोय प्लस. किंवा सरळ फॉर्म्युला कॅल्सीमध्ये टाका थिटाची व्हॅल्यू, सरळ तुमचे आन्सर प्लसमध्ये निघतील. ओके, ही झाली पहिली मेथड. आता जर सेकंड क्वाड्रंटमध्ये फोर्स असेल तर काय करायचं बघा. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर सेकंड फोर्स जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर इथं मी 2 लिहितो. सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट त्यासाठी डायग्राम अशी काढतो मी. सेकंड क्वाड्रंटमध्ये फोर्स कोणता आहे, पुल फोर्स. सेकंड क्वाड्रंटमध्ये असा सपोज फोर्स आहे, तर एक्स ऍक्सिस बरोबर अँगल केलेला काय असणार आहे, थिटा. बरोबर. मग याचे कंपोनंट काय असणार, कंपोनंट हा झाला एक्स कंपोनंट, बरोबर, हा एक्स कंपोनंट एफ एक्स, आणि हा व्हर्टिकल हा झाला वाय कंपोनंट एफ वाय. बरोबर. तर याचे फॉर्म्युले काय असणार, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, फॉर्म्युला तोच, आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा. पण 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 आता काय बघायचे, साईन बघायचे. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन काय आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे एक्सला निगेटिव्ह, वायला पॉझिटिव्ह. एक्सला निगेटिव्ह साईन द्या, वायला पॉझिटिव्ह द्या. किंवा तुम्ही याच्यानुसार सुद्धा घेऊ शकता. आता हा एक्स कंपोनंट कसा आलाय, टुवर्ड्स लेफ्ट. टुवर्ड्स लेफ्ट काय आहे, टुवर्ड्स लेफ्ट काय आहे, निगेटिव्ह. टुवर्ड्स लेफ्ट निगेटिव्ह. आणि हा कसा आहे, अपवर्ड. अपवर्ड पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. या 2 मेथड झाल्या. आणि तुम्हाला हे सगळं काय लक्षात ठेवायचं नसेल तर तिसरी मेथड आहे, थिटा इथून घ्या. हा थिटा घ्या, सरळ फॉर्म्युल्यामध्ये टाका, साईन घ्यायची काही गरज नाही. सरळ एफ कॉस थिटा, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा घ्या, एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा घ्या. काही साईन घ्यायची गरज नाही. साईन घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे, काय बघायची गरज नाही. सरळ थिटा इथून घ्यायचा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून थिटा घ्यायचा. मग तो कसा घ्यायचा, तर 180, हे टोटल किती असणार आहे, 180. त्यातून हा थिटा मायनस करायचा. मग हा थिटा येईल, मोठा थिटा येईल, तो इथं टाकायचा सरळ. साईन निगेटिव्हच येईल तुमचं उत्तराचं याचं, आणि याचं पॉझिटिव्ह येईल. डायरेक्ट मेथड. अशा 3 मेथडने तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सोडवू शकता. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर हे असं आहे. ओके, आता थर्ड क्वाड्रंट बघूया. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कसं आहे ते आपण आता बघायचं. थर्ड क्वाड्रंटमध्ये मी प्रत्येक केस डिफरंट पद्धतीनं तुमच्या पुढे एक्सप्लेन करतोय, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर तुमचा फोर्स असेल तर त्यासाठी आता डायग्राम बघा. फोर्स तुमचा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर असेल तर इकडं फोर्स आहे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, तर हा अँगल असणार आहे थिटा. एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल थिटा. तर याचे 2 कंपोनंट कोणते असणार, तर हा एक्स कंपोनंट एफ एक्स, आणि हा काय असणार आहे खाली वाय कंपोनंट एफ वाय. ओके, 90 डिग्री अँगल. तर आता फॉर्म्युला सेम, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा. पण आता तुम्ही साईन जर बघितली तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये तर कशी आहेत, निगेटिव्ह.
त्यामुळे ही दोन्ही साईन कशी असणार आहेत, निगेटिव्ह. किंवा याच्यानुसार जर बघितलं तर हा फोर्स कसा जातोय, टुवर्ड लेफ्ट, लेफ्ट निगेटिव्ह, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड निगेटिव्ह, निगेटिव्ह. ओके, 2 मेथड झाल्या. तिसरी मेथड, तुम्हाला साईन वगैरे काही लक्षात ठेवायची नाहीत, फॉर्म्युले फक्त तुम्हाला माहित आहेत, एफ कॉस थिटा, एफ साईन थिटा. तर थिटा इथून घ्या, हा टोटल थिटा घ्या, एक्स ॲक्सिस पासून हा टोटल थिटा घ्यायचा, म्हणजे हे 180 प्लस इथून पुढचा थिटा तेवढं घ्या, सरळ फॉर्म्युल्यामध्ये टाका, साईन सकट तुमची उत्तरं येतील, म्हणजे दोन्ही उत्तरे निगेटिव्ह येतील कॅल्सीमध्ये सरळ टाकलं तर. हा थिटा घेतला तर दोन्ही उत्तरं तुमची निगेटिव्ह येतील. तर ही तिसरी मेथड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 कंपोनंट एका फोर्सचे तयार करू शकता, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर फोर्स असेल तर. आता चौथ्या क्वाड्रंटसाठी बघू. फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर फोर्स असेल तर काय करायचं बघा. फोर्थ क्वाड्रंट, चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर फोर्स असेल तर बघा, आता हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, आणि फोर्स आपला कुठं आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये, म्हणजे असा फोर्स आहे. तर हा अँगल काय असणार आहे, थिटा, एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल थिटा. ओके, तर याचे कंपोनंट कुठं असणार, हा आहे एक्स कंपोनंट एफ एक्स, आणि हा आहे वाय कंपोनंट एफ वाय, बरोबर, 90 डिग्री दोघांच्या मध्ये अँगल. तर एफ एक्स काय असणार आहे फॉर्म्युल्यानुसार, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, आणि एफ वाय काय असणार आहे, एफ साईन थिटा. पण आता चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही याच्यानुसार बघितलं तर साईन काय आहेत, एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. याच्यानुसार जर बघितलं, हा टुवर्ड्स राईट जातोय, टुवर्ड्स राईट प्लस, हा खाली जातोय डाऊनवर्ड, डाऊनवर्ड निगेटिव्ह, निगेटिव्ह. किंवा तुम्हाला साईन वगैरे काय लक्षात ठेवायची नाही, सरळ फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे, म्हणजे कोणत्या, तर एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साईन थिटा. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला माहित आहेत आणि मला साईन वगैरे काही कळत नाही, तर तुम्ही काय करा, थिटा अँगल आहे तो इथून घ्या, हा पूर्ण अँगल थिटा घ्या, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून पूर्ण अँगल कसं जायचं, अँटी क्लॉकवाईज. अँगल कसा घ्यायचा, अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक अँगल कसा घ्यायचा आहे तुम्ही, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज जायचं नाही. सगळे अँगल कसे घ्यायचे, अँटी क्लॉकवाईज. मग हा पूर्ण थिटा जर तुम्ही घेतला आणि इथं टाकला तर साईन सकट ही साईन तुमची उत्तराची येतील. एक्सला पॉझिटिव्ह येईल, वायला निगेटिव्ह येईल. साईन लक्षात ठेवायची गरज. अशा पद्धतीनं प्रत्येक केस तुम्ही 3 पद्धतीनं लक्षात ठेवू शकता, क्वाड्रंटनुसार, या साईन कन्व्हेन्शननुसार, किंवा थिटा डायरेक्ट कुठून घ्यायचा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून पूर्ण थिटा घ्यायचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही या केस सॉल्व्ह करू शकता. आता ही पहिली केस झाली कोणती, वेन द फोर्स एफ इज अ पुल फोर्स. आता जर पुश फोर्स असेल तर काय करायचं ते आपण आता बघूया. पुश फोर्स असेल तर, ओके, पुश फोर्स साठी सो दुसरी केस आहे वेन द फोर्स एफ इज अ पुश फोर्स, वेन द फोर्स एफ इज अ पुश फोर्स. तर पुश फोर्स म्हणजे काय, ऍक्टिंग टुवर्ड्स पॉइंट, ऍक्टिंग टुवर्ड्स पॉइंट, म्हणजे पॉइंटवर ऍक्ट झाला असेल तर त्यातली आता पहिली केस परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर काय करायचं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर काय करायचं ते आता बघूया. तर असं आपल्याला माहित आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये असा फोर्स एफ आहे, पॉइंटवर ऍक्ट होतोय, ओ पॉइंटवर ऍक्ट होतोय फोर्स एफ असा ऍक्ट होतोय, पुश फोर्स. ओके, तर आता आपल्याला हा अँगल काय असणार आहे, थिटा. तर आपल्याला माहित आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी, हे एक प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलनुसार काय करू शकतो आपण, या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सवर तो फोर्स आपण ट्रान्समिट करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे हा फोर्स आपण त्याच लाईनमध्ये पुढे सरळ पुढच्या क्वाड्रंटमध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमधून आपण हा फोर्स त्याच लाईनमध्ये सरळ तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आणू शकतो.
आता काय झाला, हा फोर्स पुल टाईपचा झाला. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आल्यामुळे हा फोर्स काय झाला, पुल टाईप, अवे फ्रॉम द पॉइंट, पुल टाईप झाला. आता हा थिटा अँगल अपोजिट अँगलच्या रूलनुसार हा पण अँगल काय असणार आहे, थिटा. बरोबर, एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल थिटा. मग आता याचे दोन कंपोनंट कुठं असणार आहेत, हा झाला एक कंपोनंट एफ एक्स आणि हा झाला दुसरा कंपोनंट एफ वाय. मग तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय असणार आहेत, एफ एक्सचा आन्सर येणार आहे निगेटिव्ह, एफ वायचा आन्सर येणार आहे निगेटिव्ह तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू काय असणार, एफ कॉस थिटा निगेटिव्ह, आणि एफ वाय काय असणार आहे, एफ साइन थिटा निगेटिव्ह तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन. किंवा लेफ्टला जातोय निगेटिव्ह, डाऊनवर्ड जातोय निगेटिव्ह. किंवा थिटा अँगल काय घ्या, हा एवढा घ्या, हा थिटा अँगल घ्या विदाउट साइन, कॅल्शियममध्ये व्हॅल्यू टाका, तुमच्या साइन सकट तुमचे आन्सर येतील निगेटिव्ह निगेटिव्ह. निगेटिव्ह साइन सकट आन्सर तुमच्या कॅल्शियममध्ये येतील. थिटा जर पॉझिटिव्ह ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये त्या फोर्सचा थिटा घेतला तर तुमचे आन्सर्स कॅल्शियममध्ये साइन सकट येतील. अशा 3 मेथडनं सोडू शकता. तर हे झालं पहिल्या क्वाड्रंटसाठी. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये जर फोर्स असेल तर काय करायचं ते बघूया. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर क्वाड्रंट 2 मध्ये दुसरी केस आहे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर सपोज असा आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये असा फोर्स तुमचा पुश टाईप फोर्स लागलेला आहे, पुश टाईप फोर्स. तर हा फोर्स आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटीनुसार इकडं ट्रान्सफर करू शकतो. इकडं काय झाला, तो फोर्स पुल टाईप झाला. हा अँगल होता थिटा, तर त्याचा अपोजिट अँगल थिटा. ओके, मग याचे दोन कंपोनंट काय असणार, हा एक्स डिरेक्शनमध्ये हा एफ एक्स आणि वाय डिरेक्शनमध्ये हा एफ वाय. याची साइन चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय आहेत बघा, एक्सचा आहे पॉझिटिव्ह, वायचा आहे निगेटिव्ह. ओके, म्हणजे आन्सर्स काय येणार, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, फॉर्म्युला तोच, एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. फक्त चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय आहेत, एक्सला पॉझिटिव्ह आणि वायला निगेटिव्ह. किंवा याच्यानुसार लक्षात ठेवा, राईट टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह. किंवा तुम्हाला साइन वगैरे काय माहीत नाहीत, फॉर्म्युले फक्त माहीत आहेत एफ कॉस थिटा एफ साइन थिटा, तर डायरेक्ट कॅल्शियममध्ये टाकण्यासाठी हा थिटा घ्या एवढा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये थिटा, हा एवढा थिटा घ्या पूर्ण टोटल, तो कॅल्शियममध्ये सरळ टाका, साइन सकट आन्सर येतील. एफ एक्सचं पॉझिटिव्ह येईल, एफ वायचं निगेटिव्ह येईल. प्रॉब्लेम सोडवताना आपण बघणार आहे कसं येतं ते आपण बघणार आहे. ओके, तर हे सेकंड क्वाड्रंटमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कंपोनंट तयार करू शकता. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं बघा, पुश टाईप फोर्स थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर काय करायचं. ओके, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पुश टाईप फोर्स असेल तर असा फोर्स आहे सपोज पुश टाईप फोर्स एफ, तर तो तुम्ही प्रिन्सिपल ऑफ हा अँगल आहे थिटा, तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटीनुसार तुम्ही हा इकडं ट्रान्सफर करू शकता. हा झाला एफ फोर्स. तिकडे काय झाला, आता पुल टाईप, अपोजिट अँगल काय असतो, सेम थिटा झाला, हा थिटा. आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन काय असतात कंपोनंटची, तर हा काय होणार, एक्स कंपोनंट एफ एक्स आणि हा वर्टिकल काय होणार, वाय कंपोनंट एफ वाय. ओके, तर एफ एक्स इज इक्वल टू काय, एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू काय असतं, एफ साइन थिटा. आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपला फोर्स आहे, तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन काय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. किंवा याच्यानुसार लक्षात ठेवा, टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह. किंवा सरळ तुम्हाला फॉर्म्युले फक्त माहीत आहेत, साइनचं काय माहीत नाही, सरळ हा थिटा घ्या. आता थिटा सेमच येणार आहे, तोच पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासूनच थिटा येतोय, त्यामुळं थिटा सरळ टाकलं दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आला. ओके, तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पुश टाईप फोर्स असेल तर तो कुठं जातो, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. पहिल्यामध्ये असेल तिसऱ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये असेल चौथ्यामध्ये. आता चौथ्यामध्ये असेल तर दुसऱ्यामध्ये जाईल, म्हणजे दुसऱ्याची साइन येणार. कशी ती बघा.
8वी आपली कितवी केस आहे ही? 8 नंबरची केस आहे. पूलच्या 4 केस आपण बघितल्या, पुशची ही 4थी केस आहे, म्हणजे टोटल 8 केस झाले. ओके. फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर फोर्स असेल अशा टाईपचा पुश टाईप फोर्स एफ, तर तो कुठं ट्रान्सफर करू शकतो आपण? सेकंड क्वाड्रंटमध्ये. हा होईल पुल. आता हा जर थिटा असेल तर हा पण काय होईल? थिटा, अपोजिट अँगल थिटा. मी थोडं तिरकं झालं. ओके. एफ हा पण अँगल काय होईल? थिटा. याचे 2 कंपोनंट काय असणार? हा असणार एक्स कंपोनंट एफ एक्स, हा असणार वाय कंपोनंट एफ वाय. तर याची आन्सर काय येणार? एफ एक्स एफ कॉस थिटा, एफ वाय एफ साइन थिटा. आता साइन काय? साइन कन्व्हेन्शन कशी येणार? तुम्ही आता याच्यावरून पहिल्यांदा सांगतो मी कसं येणार. टुवर्ड्स लेफ्ट निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह. याच्यावरून सेकंड क्वाड्रंटमध्ये आपला फोर्स आहे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. किंवा साइन काय माहित नाही तुम्हाला, थिटा हा घ्या, हा थिटा घ्या सरळ, एक्स पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये टोटल थिटा घ्या, फॉर्म्युला कॅल्सीमध्ये टाका, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, वायची पॉझिटिव्ह येईल आपोआप. ओके. अशा 8 केस टोटल झाल्या, पुलच्या 4, पुशच्या 4. आता जर ॲक्सिसवर फोर्स असेल तर कसं करायचं ते बघा. ॲक्सिसवर फोर्स असेल तर 4 केसेस आहेत. ते कसं आता बघा. फोर्स एफ इज ऑन द ॲक्सिस असं असेल तर काय करायचं बघा. इफ फोर्स एफ इज ऑन द ॲक्सिस, तिसरी कंडिशन आहे, फोर्स एफ इज ऑन द ॲक्सिस. हे सगळं आपण काय बघतोय? म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स रिझॉल्युशन कसं करायचं म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये ते आपण बघतोय. ओके. तर आता ह्यातली पहिली केस आहे फोर्स एफ इज ऑन द ॲक्सिस. तर पहिली केस आहे जर फोर्स ऑन एक्स ॲक्सिसवर असेल तर, ऑन एक्स ॲक्सिसवर असेल तर काय करायचं. आता बघा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर जर फोर्स असेल एफ तर कसं करायचं. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर हा फोर्स आहे, तर इथं अँगल काय आहे हो? एक्स ॲक्सिस पासून या फोर्सचा अँगल काय? काहीच नाही, 0 डिग्री. म्हणजे थिटा काय येते येणार? 0 डिग्री. तर एफ एक्स काय येणार? एफ कॉस थिटा, आणि एफ वाय काय असतं? एफ साइन थिटा. मग सरळ थिटाची व्हॅल्यू इथं 0 टाका. थिटाची व्हॅल्यू 0 टाकली की कॉस 0 काय येतं? 1. म्हणजे एफ एक्स काय येणार? एफ. आणि साइन 0 काय असतं? 0. म्हणजे एफ वाय काय येणार? 0. म्हणजे इथं एक्स डिरेक्शनमध्येच फक्त आहे, त्याचा कंपोनंट काय फक्त एक्सच असणार आहे, तोच येणार फक्त एफ, आणि आहे तोच येणार एफ, एफ एवढाच. आणि वाय डिरेक्शनमध्ये याचं काय येणार नाही, त्यामुळे 0. जर तुमचा फोर्स आता सेकंड केस ऑन वाय पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर जर असेल तर, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर म्हणजे इकडं फोर्स तुमचा असेल, आता इकडं नाही, हा असा फोर्स एफ असेल तर, आता हा अँगल किती झाला? थिटा 90 डिग्री. थिटा झाला 90 डिग्री. तो 90 डिग्री इथं टाका, तुमच्या ज्या काही व्हॅल्यू होतील त्या आन्सर. व्हॅल्यू काय येणार आहेत? एफ एक्स 0 येणार, एफ वाय येणार एफ. ओके. जर तुमचा फोर्स इकडं असेल एफ, तर हा टोटल अँगल किती झाला? 180 डिग्री. थिटा झाला 180. 180 सरळ टाका थिटाच्या जागेवर, तर तुमचा एफ एक्स काय येईल? मायनस एफ येईल, आणि एफ वाय येईल 0. ओके. जर तुमचा फोर्स इकडं असेल, फोर्स एफ इकडं असेल, तर हा टोटल अँगल घ्या 270 डिग्री. किती असतो हा टोटल? 3 क्वाड्रंटचा मिळून 270 डिग्री. 270 थिटा झालं, ते सरळ टाका या फॉर्म्युल्यामध्ये, तुमचं साइन सकट आन्सर येईल. ओके. एफ एक्स येईल 0, एफ वाय येईल मायनस एफ, असा आन्सर येईल. तर तुम्हाला माहित आहे हा अँगल किती असतो? 90 डिग्री. हा अँगल किती असतो? 180 डिग्री. हा अँगल किती असतो? 270 डिग्री. आणि हा टोटल अँगल किती असतो? 360 डिग्री. ओके. अशा पद्धतीनं क्वाड्रंटचं वगैरे. तर आता टोटल किती केस झाले आपल्या? 12 केस डिस्कस झाले. टोटल 12 केस आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू
टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स, याच्या आपण 12 केस इथं डिस्कस केल्या. ओके, अजून तुम्ही पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय असं सुद्धा असेल किंवा अजून काही केस आहेत प्रॉब्लेम्स आपण सोडवताना ते आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे आता केस म्हणता येणार नाही, तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला शब्दामध्ये गंडवलेलं असतं, वर्डमध्ये गंडवलेलं असतं. तर आता असा प्रॉब्लेम सपोज असा दिला आहे, रिझॉल्व फोर्स एफ into two mutually perpendicular axes acting towards east असं जर म्हटलं असेल तर कुठं असणार, टुवर्ड्स ईस्ट. तर त्यासाठी डिरेक्शन माहित पाहिजेत, न्यूज हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं, न्यूज. आता टुवर्ड्स ईस्ट म्हणले, टुवर्ड्स ईस्ट फोर्स दिलाय तो रिझॉल्व करा, झालं. एफ कॉस थिटा एफ साइन थिटा, थिटा आहे 0 डिग्री, टाका व्हॅल्यू, काढा आन्सर, झालं. किंवा असं म्हटलं असेल, रिझॉल्व फोर्स एफ ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट म्हणजे कुठं असणार, परत तिथंच टुवर्ड्स राईट, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली करा, रिझॉल्व थिटा 0 डिग्री. किंवा असं म्हटलं असेल, रिझॉल्व फोर्स एफ ऍक्टिंग टुवर्ड्स साऊथ, थिटा 270 डिग्री, टाका व्हॅल्यू, काढा आन्सर. असं म्हटलं असेल, ऍक्टिंग टुवर्ड्स वेस्ट, थिटा 180 डिग्री, काढा आन्सर. ऍक्टिंग टुवर्ड्स नॉर्थ, थिटा 90 डिग्री, काढा आन्सर. किंवा ऍक्टिंग अपवर्ड नॉर्थ, ऍक्टिंग डाऊनवर्ड 270 डिग्री, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स लेफ्ट, वेस्टला. अशा पद्धतीचं शब्दामध्ये तुम्हाला वर्डमध्ये प्रॉब्लेममध्ये गंडवलेलं असणार आहे, तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही रिझॉल्युशन ऑफ फोर्स दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये फोर्सचं रिझॉल्युशन करायचं असेल तर अशा पद्धतीनं करू शकता. आता रिझॉल्युशन ऑफ फोर्स मधला सेकंड आणि लास्ट पॉईंट आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स. म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलरच असावेत, 90 डिग्री दोघांच्या मध्ये अँगल असावा अशी माझी आता डिमांड नाही, तर कोणत्याही अँगलमध्ये चालतंय मला. असं जर असेल तर कसं करायचे कंपोनंट ते बघा. सेकंड पॉइंट, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू टू नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स. रिझॉल्युशन ऑफ फोर्स into two non-perpendicular components. नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स मध्ये जर फोर्स रिझॉल्व करायचा असेल तर कसे करायचं बघा. आता सपोज माझा फोर्स दिलाय असा एफ फोर्स दिलेला आहे आणि मला इकडे एक त्याचा कंपोनंट पाहिजे, त्याला मी F1 असं म्हणतो आणि अँगल त्याचा F अल्फा, हा असा अँगल F बरोबर त्या कंपोनंटनं काय अल्फा हा अँगल मला पाहिजे. आणि दुसरा कंपोनंट मी इकडं असा घेतो आणि तो बीटा एवढ्या अँगलवर मला F2 हा कंपोनंट Fचा मला पाहिजे. तर हे कसं सोडवायचं, तर यासाठी साइन रूल वापरतात. साइन रूल मॅथमॅटिक्समध्ये साइन रूल कोसाइन रूल असतात, तर त्यातला साइन रूल या टाईपचे कंपोनंट तयार करण्यासाठी वापरतात. तर आता साइन रूल काय सांगतो, तर हा फोर्स F1, हा जर फोर्स मी F1 घेतला तर त्याला डिवायडेड बाय काय घ्यायचं असतं, साइन अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस. म्हणजे आता F1 सोडून दिला तर राहिले दोन फोर्स कोणते, F2 आणि F, त्यांच्यामध्ये अँगल कोणता आहे बीटा, आणि त्याचा काय घ्यायचं आहे साइन, म्हणजे साइन बीटा. F1 डिवायडेड बाय काय येणार, साइन बीटा. ओके, साइन बीटा इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय, आता F2 फोर्स घेतला तर F2 डिवायडेड बाय काय, साइन अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस, म्हणजे F आणि F1 मधला अँगल अल्फा, त्याचं साइन अल्फा इज इक्वल टू राहिला F फोर्स. आता F जर मधला सोडून दिला तर राहिले कुठले फोर्स, F1 आणि F2, त्यांच्यामध्ये अँगल किती आहे अल्फा प्लस बीटा.
त्याचं साईन, म्हणजे साईन अल्फा प्लस बीटा. हा आहे साईन रूल. हा रूल वापरून तुम्ही हे दोन F1 आणि F2 दोन कंपोनंट फाइंड करू शकता. तर तुम्हाला अँगल माहीत असतील अल्फा बीटा, आणि फोर्स तर आपल्याला माहीत असतो. आपल्याला काय काढायचं असते, दोन कंपोनंट F1 आणि F2. तर आता F1 काढायचं असेल तर हे दोन घ्या. याच्यामध्ये अननोन काय नाही हे सगळं माहीत असते, त्यामुळे याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते. यात अननोन एक आहे F1. तर F1 हे दोन घ्या. F1 डिवायडेड बाय साइन बीटा इज इक्वल टू F डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. मग याच्यातून F1 काय येईल, F1 इज इक्वल टू हा साइन बीटा इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे F साइन बीटा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. अशा पद्धतीने F1 तुम्ही काढू शकता. F2 काढायचं असेल तर काय, हे दोन घ्या. F2 काढायचं असेल हे दोन घ्या. तर F2 डिवायडेड बाय साइन अल्फा इज इक्वल टू काय येणार, F डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. तर F2 काय येणार, हे साइन अल्फा इकडे मल्टिप्लाय होईल, F साइन अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. ओके, सिंपल मॅथमॅटिक्स आहे, काही सुद्धा त्यामध्ये अवघड नाही. तर दोन नॉन परपेंडिक्युलर जर एखाद्या फोर्सचे कंपोनंट तयार करायचे असतील तर हा एकच साइन रूल तुम्ही वापरू शकता, आणि त्यातून हे F1 आणि F2 दोन कंपोनंट तयार करू शकता. तर F1 चा अँगल काय असणार आहे अल्फा, आणि F2 चा अँगल F पासून बीटा एवढ्या अँगलवर F2 असणार. अशा पद्धतीने हा रिझॉल्युशन ऑफ फोर्स या पॉईंटची टोटल थेअरी आहे. आता या थेअरीवर डिपेंड काही प्रॉब्लेम्स आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.